नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या पवित्र आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करतो. मंडळी, होळीचा सण जवळ आला आहे आणि ज्योतिष्यशास्त्रानुसार होलिका दहन ही अशी रात्र असते, ज्या रात्री विश्वातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि जीवनात सुख, शांती, समृद्धीचे दार उघडते. पण याच दिवशी काही अशा चुका घडतात, ज्या नकळत आपल्या जीवनात दुर्दैवी अडथळे आणि संकटांना आमंत्रण देतात, विशेष महिलांकडून. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, होलिका दहन दिवशी महिलांनी चुकूनही करू नये अशा 3 मोठ्या चुका आणि त्याचबरोबर होळीच्या दिवशी काय करावे, कोणता उपाय केल्याने लक्ष्मीची कृपा मिळते आणि होळीचे खरे आध्यात्मिक महत्त्व. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय महालक्ष्मी. होळीचे आध्यात्मिक महत्त्व. मंडळी, होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तो जीवनातील वाईट, अमंगल, नकारात्मक शक्तींचा अंत करण्याचा दिवस आहे. होलिका दहन म्हणजे आपल्या मनातील द्वेष, मत्सर, राग, वाईट विचार या सर्वांचा अग्नीमध्ये नाश करून नवीन शुद्ध, सकारात्मक जीवनाची सुरुवात. जेव्हा आपण होळी पेटवतो, तेव्हा श्रद्धेने आपण मनात म्हणतो, "हे देवा, माझ्या जीवनातील सर्व अडथळे या अग्नीमध्ये जळून जाऊ दे." म्हणूनच होळीच्या भस्माला सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. होलिका दहन 2026 चा मुहूर्त. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा 2 मार्च संध्याकाळी 5:55 पासून ते 3 मार्च संध्याकाळी 5:07 पर्यंत. होलिका दहन 2 मार्च सोमवार संध्याकाळी 6:22 ते रात्री 8:50. हा प्रदोष काळ आणि भद्ररहित मुहूर्त असल्यामुळे पूजा अत्यंत फलदायी मानली जाते. महिलांनी करू नये या 3 चुका. आता सर्वात महत्त्वाचा भाग, होलिका दहन दिवशी महिलांनी टाळाव्यात या 3 चुका. चूक क्रमांक: केस मोकळे ठेवणे. मंडळी, होलिका दहन ही तांत्रिक शक्ती सक्रिय होणारी रात्र मानली जाते. त्या दिवशी महिलांनी केस मोकळे ठेवणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. कारण उघडे केस हे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असे मानले जातं. म्हणून होळी पूजेच्या वेळी महिलांनी केस बांधून ठेवावेत किंवा डोक्यावर पदर घ्यावा. ही छोटी गोष्ट आहे, या आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. चूक क्रमांक 2: घरातील झाडू फेकणे किंवा दान करणे. होलिका दहन दिवशी चुकूनही घरातील झाडू फेकू नये किंवा कोणालाही दान देऊ नये. झाडू ही माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्या दिवशी झाडू बाहेर टाकल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते असे मानले जाते. म्हणून त्या दिवशी झाडू बदलू नका, फेकू नका, दान करू नका. चूक क्रमांक 3: पैसे उधार देणे. होलिका दहन दिवशी कोणालाही पैसे उधार देणे अत्यंत अशुभ मानले जाते. ज्योतिष्यशास्त्रानुसार या दिवशी दिलेले कर्ज धनप्रवाह रोखते आणि घरातील लक्ष्मी कमी होते. म्हणून या दिवशी कोणालाही पैसे देऊ नका. दान वेगळे असते, उधार वेगळे. दान करा, पुण्य वाढते. उधार देऊ नका, धन थांबते. होलिका दहन दिवशी काय करावे? आता पाहू, या दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने शुभ फल मिळते. होळी पूजा कशी करावी? होळी पेटवल्यानंतर तूप, लवंग, बत्तासे, विड्याचे पाने, नारळ, गोटा खबर नैवेद्य दाखवावे. नंतर 4 प्रदक्षिणा घालाव्यात. तुपाचा दिवा संध्याकाळी घरात उत्तर दिशेला दरवाजाच्या तुपाचा दिवा लावा. त्यामुळे लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद मिळतो. दान. या दिवशी दान अत्यंत शुभ. दान करा पिवळी मिठाई, पिवळे फळ, चपला, वस्त्र, अन्न, धान्य. पक्ष्यांना अन्न व पाणी. उन्हाळा सुरू होत असल्यामुळे पक्ष्यांना धान्य व पाणी ठेवा. हे अत्यंत पुण्य कर्म मानले जातं. आध्यात्मिक साधना. होलिका दहन दिवशी मांसाहार व मद्यपान टाळा. त्या दिवशी भगवान विष्णूंचे नामस्मरण करा. विष्णू सहस्रनाम जप, प्रार्थना यामुळे पुण्य वाढते. गर्भवती महिलांसाठी सूचना. गर्भवती महिलांनी होलिका अग्नीची प्रदक्षिणा करू नये. अग्नीची उष्णता गर्भाला त्रास देऊ शकते. त्या पूजा करू शकतात, पण प्रदक्षिणा टाळाव्यात. नवविवाहित महिलांनी पहिली होळीला होलिका अग्नी पाहू नये असे मानले जाते. ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. विशेष उपाय: जर धन टिकत नसेल तर मुख्य दरवाजाला गुलाल टाका. द्विमुखी दिवा लावा. जर राहू दोष असेल तर नारळ होळीत अर्पण करा. जर विवाह होत नसेल तर विड्याचे पाने व सुपारी शिवलिंगावर अर्पण करा. होळीची राख. होळीची राख घरी आणा. त्यात मीठ, मोहरी मिसळा. घरात ठेवा. हे नकारात्मक शक्ती दूर ठेवते. होळीची कथा. मंडळी, होलिका दहनामागे एक अत्यंत पवित्र कथा आहे. असुर राजा हिरण्यकश्यप आणि त्यांचा पुत्र प्रल्हाद. प्रल्हाद भगवान विष्णूचा महान भक्त, पण त्यांच्या वडिलांना ही भक्ती सहन झाली नाही. त्यांनी प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी विष्णूंनी त्यांचे रक्षण केले. शेवटी हिरण्यकश्यपाने आपली बहीण होलिका हिला सांगितले,
तिला वरदान होते, अग्नी तिला जाळू शकत नाही. ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. पण भक्ताच्या रक्षणासाठी अहंकार जळून गेला. होलिका जळली, प्रल्हाद वाचला आणि तेव्हापासून होलिका दहन साजरे केले जाते. वाईटाचा अंत, भक्तीचा विजय. मंडळी, होलिका दहन हा फक्त सण नाही, तो आत्मशुद्धीचा दिवस आहे, नवीन सुरुवातीचा दिवस आहे. या दिवशी प्रेम पसरवा प्रेम पसरवा प्रेम पसरवा, दान करा, भक्ती करा आणि चुका टाळा. माता लक्ष्मी तुमच्या घरी सदैव वास करो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी, जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.